प्रथम करी हरी माखन चोरी, प्रथम करी हरी माखन चोरी, प्रथम करी हरी माखन चोरी, प्रथम करी हरी माखन चोरी। ग्वालिनी मन इच्छा करी पूरन, ग्वालिनी मन इच्छा करी पूरन। कशासाठी कृष्णानं चोरी केली तर ग्वालिनी गोपिका त्यांचा मनोरथ परिपूर्ण करण्यासाठी परमेश्वरानं माखण लीला केली आहे। नंद महाराजच्या घरी माखणची कमतरता न होती, 9 लाख गायी दूध देणाऱ्या होत्या। मोठी लोणीची फॅक्टरी नंद महाराजच्या घरी होती, तरी सुद्धा कृष्ण गोपीच्या घरी जायचे आणि तिथे माखण चोरी करायचे। माखण लीला एक चित्त चोरी करण्याची लीला होती। बाल रूप जसमती मोहि जाने, गोपिनी मिली सुख भोगे। बाल रूप जसमती मोहि जाने, गोपिनी मिली सुख भोगे। सूरदास प्रभु कहत प्रेम तो, सूरदास प्रभु कहत प्रेम तो, ये मेरे ब्रज लोगे, ये मेरे ब्रज लोगे, ये मेरे ब्रज लोगे। गोकुल जन्म लियो सुख कारण, सबके माखन खाओ। भगवान कृष्ण म्हणतो, जन्म झाला माझा मथुरेला, पण माखण लोणी खाण्यासाठी, या भक्तांचा प्रेम प्राप्त करण्यासाठीच मी ह्या गोकुळात आलो आहे। बड़ा अद्भुत प्रभु का ये माखण लीला का चरित्र है। रोज सकाळ व्हायची, माँ यशोदा विचार करत, माझ्या घरी इति लोणी आहे, एवढी मोठी संपत्ती असताना कृष्णला माझ्या घराचं लोणी का आवडत नाही? तो गोपीच्या घरी जातो, तिथे चोरी करतो। रोहिणीला म्हणाले, चला आज हम खुद तैयार करते हैं मक्खन। माँ यशोदा आणि रोहिणी या दोघी तयार झाल्या आहेत। गोपिका फरियाद करायला आली यशोदा जवळ, मैया तुझ्या कृष्णानं चोरी केली। अरे माँ, आम्हाला रस्त्यात मिळाला, कोणी म्हणाली मला डोळा मारला। अरे मैया, हा दिसतो लहान पण आहे मोठा। माँ, याचे धंदे खराब आहे, तू ध्यान ठेव, नाहीतर हातामधून जाईल हा मुलगा, तुझं नाव बिघाडेल। अरे माँ, पता है आज उसने क्या कहा, तेरी शादी हुई है या नहीं, ऐसा मुझे पूछा। एक गोपी म्हणाली, आई मला तुझा कृष्ण मिळाला आणि म्हणाला, गोपी तुझ्या आई वडिलांना सांगजो तुझ्या लग्नाची ते चिंता सोडतील, मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे। अरे मैं 21 साल की, तेरा बच्चा 4 साल का, कहा जोड़ी जमेगी। माँ यशोदा गोपिकांना म्हणाल्या की तुम्ही घरामध्ये गुपचूप लोणी तयार करा। अरे मैया, आम्ही तर गुप्तता ठेवण्याचा प्रयत्न करतो, पण आमच्या हातामध्ये जे कंगन आहे,
आमच्या पायामध्ये जे नुपूर आहे त्या नुपूर आणि कंगनाच्या आवाजावरून त्याला माहित पडतं की कोणाच्या घरी लोणी तयार होत आहे. कंगनचा आवाज ऐकून कृष्ण म्हणायचा रंगवेणी येत आहे. हे रंगवेणीच्या कंगनचा आवाज आहे. देखिए तो सही कृष्ण की मास्टरी कितनी थी. पायाचे झांझर त्याचा आवाज ऐकून आणि कृष्ण म्हणायचा हे माधवीच्या पायाचे झांझर आहे, माधवी येत आहे. मैया आवाज पहचान के ही उसे पता चल जाता है कहां माखन तैयार हो रहा है. यशोदा आणि रोहिणी या दोघींना नक्की केला आहे चला आपण लोणी तयार करू. कारण आपल्या घरी आजपर्यंत दास दासी तयार करीत होते म्हणून कृष्णाला आवडत नव्हतं. गोपी स्वतःच्या हाताने तयार करते म्हणून ते कृष्णाला आवडत. चला आज आपण स्वयं परिश्रम करू. अगदी भावानं यशोदा आणि रोहिणी यांनी दधिमंथन सुरू केलं आहे. भगवान कृष्ण मंडळी बरोबर भगवान कृष्णाच्या घरामध्ये दधिमंथन सुरू झालं आहे. दधिमंथनचा आवाज घमर 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 आवाज भगवान कृष्णाच्या कानी पडला. मित्रांना म्हणाले चला माझ्याच घरी आज लोणी तयार होत आहे. माँ यशोदा आणि रोहिणीच्या हाताचा आवाज आहे चलो मेरे घर चलो मेरे घर. भगवान बाल प्रभु बाल मित्रों को लेकर सखा मंडली को लेकर अपने घर की ओर हम भी पहुंचते हैं. गोकुल में जहां यशोदा और रोहिणी दधिमंथन कर रही है जिथे गोपी नृत्य करेल भगवान कृष्णाची अद्भुत माखण लीलाचं दधिमंथन लीलाचं आपल्याला इथे दर्शन होईल. अरे मैया आम्ही तर गुप्तता ठेवण्याचा रंगवेणी येत आहे. हे रंगवेणीच्या कंगनचा आवाज आहे. देखिए तो सही कृष्ण की मास्टरी कितनी थी. पायाचे झांझर त्याचा आवाज ऐकून आणि कृष्ण म्हणायचा हे माधवीच्या पायाचे झांझर आहे, माधवी येत आहे. मैया आवाज पहचान के उसे पता चल जाता है कहां नक्की केला आहे चला आपण लोणी तयार करू. कारण आपल्या घरी आजपर्यंत दास दधिमंथन सुरू केला आहे. भगवान कृष्ण गावामध्ये गेले होते मित्र मंडळी बरोबर. कानी पडला. मित्रांना म्हणाले चला माझ्याच घरी आज लोणी तयार होत आहे. माँ यशोदा आणि रोहिणीच्या हाताचा आवाज आहे चलो मेरे घर चलो मेरे घर. भगवान बाल प्रभु बाल मित्रों को लेकर सखा मंडली को लेकर अपने घर की ओर हम भी पहुंचते हैं. गोकुल में जहां यशोदा और रोहिणी दधिमंथन कर रही है जिथे गोपी नृत्य करेल भगवान कृष्णाची अद्भुत माखण लीलाचं दधिमंथन लीलाचं आपल्याला इथे दर्शन होईल. महिमा
येत आहे. गोपिका डोक्यावर मटुकी घेऊन आणि यमुनाच्या मार्गानं आपल्या ह्या सभामध्ये प्रवेश करीत आहेत.
लक्ष्मी नारायण देव की जय जय
या भागवत सप्ताहामध्ये ज्याप्रमाणे रोज नित्य संतांचे आपल्याला दर्शन होत होते, त्याचप्रमाणे आज पण आपले इथे वडताल, मुंबई घाटकोपर लक्ष्मीनारायण देव जय जय राधे 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 सर. हॅलो सर, चला सर्वांची इच्छा आहे एक वर. बोलो स्वामीनारायण भगवान की जय, श्री कृष्ण कन्हैया लाल की जय. खूप खूप धन्यवाद. आज आपण इथे श्रीमद भागवत सप्ताह पारायण मध्ये वक्ताश्री यांनी आपल्याला जे गोकुळ मध्ये कृष्ण भगवान यशोदा रोहिणी यांना जे कृष्ण भगवंतांनी दधी मंथन यांचे दर्शन करवले होते, तेच दर्शन आज आपण इथे जळगाव मध्ये केले आहेत. जसा आनंद गोकुळ मध्ये होता त्याचप्रमाणे आनंद आपल्याला सर्वाला झाला आहे. आज आपल्या या भागवत सप्ताहामध्ये ज्याप्रमाणे रोज नित्य संतांचे आपल्याला दर्शन होत होते, त्याचप्रमाणे आपण आपले इथे वडताल, मुंबई घाटकोपर त्यांना पण असं आहे की आम्ही पण आता ह्या रासगरबामध्ये या दधी मंथन मध्ये आम्ही पण जाऊया. तर आपल्या या भागवत सप्ताहामध्ये संतगण खूप आले आहेत. घाटकोपरहून कोठारी स्वामी वासुदेव चरणदासजी, तसेच वडतालहून माझे कोठारी घाटकोपरचे घनश्याम प्रसाद स्वामी, त्याचप्रमाणे बुरहानपूरचे कोठारी शास्त्री स्वामी पुरुषोत्तम प्रकाशदासजी पीपी स्वामी, तसेच वडतालहून शास्त्री स्वामी केशव जीवनदासजी, दुसरे तसेच गोविंद स्वामी, त्याचप्रमाणे खूप संत आले आहेत. तर या सर्व संतांना आपली असे फरज बनते की त्यांचे स्वागत करूया. तर एकदा जोरदार टाळ्या वाजवून यांचे स्वागत करूया. या सप्ताहाचा शेष भाग दुसरे सत्र सर्व होतील तिथपर्यंत भगवंताचे स्मरण करूया. बोलो स्वामीनारायण भगवान की जय. विनंती आहे त्यांच्या आसनावरती आरूढ व्हा. दरेक भक्तांना खास सूचना आहेत. आज संध्याकाळी रात्रीच्या 8 वाजता खूप भव्याती भव्य सांस्कृतिक कार्यक्रम अहमदाबादहून इथे येणार आहेत करण्यासाठी. तर असा हा कार्यक्रम बघायचा, हे कोणीही चुकू नका, सगळ्यात लक्ष ठेवायचं. आज संध्याकाळी 5 वाजता इथे गोपालकाला होणार आहेत. 160 नाशिकहून आलेले मधुकर वक्तांश्रींचे इथे पूजन करतील. शेवटी ते दिल्या चरित्र आपल्याला याद येतील आणि भगवंताच्या धामामध्ये घेऊन जातील. आपल्या या जळगाव शहरामध्ये नवनिर्माण श्री स्वामीनारायण मंदिर यांच्या नवनिर्माणाच्या कारणाने इथे श्रीमद भागवत सप्ताहाचे आयोजन केले आहे. स्वामीनारायण भगवान यांनी
मंदिराची खूप खूप महिमा सांगितली आहेत. स्वामीनारायण भगवान या पृथ्वीवर हयातमध्ये होते तेव्हा गडपूरमध्ये गोपीनाथजी महाराज यांचे नऊ मंदिर तैयार होत होते. स्वामीनारायण भगवान ने बहुत बड़ी सभा बुलाई. भगवान बोले इस मंदिर में फूल नहीं तो फूल की पखड़ी, फूल नहीं तो फूलनी पाकड़ी, जे कोणी सेवा करतील त्यांना आम्ही आमच्या अक्षरधामामध्ये घेऊन जाऊ. आणि स्वामीनारायण भगवाननी त्यांनी अशी गोष्टी केली. त्याच वेळेला एक म्हातारी त्यांची म्हैस ते घेऊन जात होती. ने म्हैसला मारण्यासाठी एक लहानसा पत्थर असा म्हैसला मारला. तो पत्थर म्हैसला न लागता त्या बांधकामाचा पाया खोदवला होता. पायामध्ये पत्थर पडला. त्या म्हातारीला माहित नव्हतं की मी ना या बांधकामामध्ये हे पत्थर टाकेल आहेत. ती तर तिच्या कामामध्ये लागून गेली. नंतर तिचा अंतिम अवस्था जेव्हा आली तेव्हा स्वामीनारायण भगवान दिव्य विमान घेऊन आले. भगवान असे म्हणतात तुम्ही आता आमच्या अक्षरधामामध्ये कायमी अक्षरधामाचे सुख प्राप्त करा. म्हातारी म्हणाली मी केव्हा तुमचं भजन केलं नाही, केव्हा तुमची कथा ऐकली नाही, केव्हा तुमचं दर्शन केलं नाही, तर माझे काय पुण्य आहे की मी तुमच्या सोबत अक्षरधामामध्ये येऊ. भगवान म्हणाले मी ना जाहिरात केली होती की ह्या मंदिरामध्ये जे कोणी भक्त सेवा करतील त्यांना आम्ही आमच्या धामामध्ये घेऊन जाऊ. तुम्ही ना तुमच्या म्हैसला मारण्यासाठी एक पत्थर घेतला होता आणि म्हैसला न लागता तो पत्थर आमच्या या मंदिराच्या बांधकामाच्या पायामध्ये लागला होता. त्या पुण्याच्या कारणाने आम्ही तुम्हाला धामामध्ये घेण्यासाठी आले आहेत. लहान असा पत्थर जर मंदिराच्या कामासाठी आला असला आपल्या जवळ भगवानने कितलं दिलं आहे. आपण जर आपल्या शुद्ध भावनाने जर मंदिराच्या बांधकामामध्ये मंदिराच्या तयार होण्यासाठी जर काही पण फाळा देऊ तर स्वामीनारायण भगवान श्रीकृष्ण परमात्मा आपल्यावर खूप खूप राजी होतील, खूप आपल्यावरती कृपा करतील. तर दुपारची ही शेष कथा जे श्रीकृष्ण चरित्र जे आपण दुपारी नदी मंथन ऐकलं त्यानंतर गोकुळमध्ये जे गोपाल काला झाला होता, श्रीकृष्ण भगवंताची जे मित्रमंडळी होती वेणी माधव हे सर्वांची कथा दिव्य कथा आपल्याला ऐकायची आहे. तर वरताल पीठाधिपती धर्मधुंदर आचार्य महाराज श्री यांच्या धर्मपत्नी पूज्य मातोश्री दुपारी 4 वाजता आपल्या सभामध्ये येतील. सर्व स्त्री भक्तांना विनंती आहे ज्यांनी पण मंत्र दीक्षा घेण्याची बाकी असेल ते त्या मातोश्री जवळ जाऊन त्यांचे आशीर्वाद घेतील, मंत्र दीक्षा घेतील, मंत्र दीक्षा घेतील. तसे दरेक स्त्री भक्तांना सूचना इथे आपले हे मंडळचे पार्षदवर्य श्री विजय भगत ते आपल्याला थोडक्यात प्रवचन देतील. तर या इथे विजय भगत. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्य तं न विदुसुरासुरगणो देवाय तस्मै नमः. स्वामीनारायण हरे, स्वामीनारायण हरे. संवत 1876 मागशर सुदी 14 ने दिवस श्रीजी महाराज श्री गढडामध्ये दादा खाचरना दरबाરમાં વિરાજમાન હતા અને સર્વ શ્વેત વસ્ત્ર ધારણ કર્યા હતા અને પોતાના મુખારવિંદની આગળ મુનિ તથા દેશ દેશના હરિભક્તની સભા ભરાઈને બેઠી હતી. પછી બ્રહ્માનંદ સ્વામીએ પૂછ્યું દે હે મહારાજ વાસનાનું શું રૂપ છે? ત્યારે શ્રીજી મહારાજ બોલ્યા છે પૂર્વે જે વિષય ભોગવ્યા હોય ને દીઠા હોય ને સાંભળ્યા હોય તેની જે અંતકરણને વિશે ઈચ્છા વર્તે તેને વાસના કહીએ અને વળી જે વિષય ભોગવ્યામાં ન આવ્યા હોય
तेनी जे अंतकरण ने विषय ઈચ્છા વર્તે તેને પણ વાસના કહીએ. ત્યારે મુક્તાનંદ સામે પૂછ્યું છે, હે મહારાજ, ભગવાનનો એકાંતિક ભક્ત કેને કહીએ? ત્યારે શ્રીજી મહારાજ બોલ્યા છે, જેને ભગવાન વિના બીજી કોઈ વાસના ન હોય અને પોતાને બ્રહ્મરૂપ માનીને ભગવાનની ભક્તિ કરતો હોય તે એકાંતિક ભક્ત કહેવાય. इति वचनामृतम गरुड़ा प्रथम प्रकरणનું 11મું વચનામૃત પૂરું થયું. या जळगाव शहरामध्ये प्रथमच श्रीमद भागवत सप्ताहाचे सुंदर आयोजनाप्रसंगी या कथा मंडपामध्ये परमपूज्य व्यासासनी विराजमान शास्त्री स्वामी पुरुषोत्तम प्रकाशदासजी व तसेच परमपूज्य शास्त्री स्वामी सरजूदासजी व गुरु गोविंद स्वामी तथा सर्व ब्रह्मनिष्ठ संतगण व श्रोतागण सर्वांना माझा वंदन सह जय श्री. भक्तांनो, जगात भाग्यवंत कोण आहात? तर आपण सर्व कथा श्रवण करणारे अत्यंत भाग्यवंत आहात. कारण भगवंताचे मधुर चरित्र रूपी अमृत जे देवांना सुद्धा दुर्लभ आहे. देवलोक स्वर्गाचे अमृताने भरलेला कुंभ घेऊन श्री सुखदेवजी महाराज जवळ येऊन म्हणाले, महाराज, हे अमृत राजा परीक्षितला पान करवा, म्हणजे राजाचे मृत्यू होणार नाही. सुखदेवजी महाराज म्हणाले, ते तुम्ही स्वतः राजाला विचारा. देवलोक राजनास विचारता राजन म्हणाले, हे देवांनो व सुदाक व कथा लोके व काचक व मणिर महान, ह्या अमृतापुढे तुमचे अमृत काचाच्या तुकड्या समान आहे, म्हणून मला नको. देवलोक स्वर्गात परत निघून गेले. मला वंदनीय असे आप सर्व भक्तगण कथामृताचे पान करीतात, म्हणून अत्यंत भाग्यवंत आहात. हे लीला चरित्र रूपी अमृत जे पान करतात ते जन्म मरण रूपी भवसागरला तरुण जातात. ते श्रीकृष्ण भगवान गीतेत सांगतात, जन्म मृत्यू जरा दुःखैर विमुक्तो मृतमश्नुते. या वचनानुसार आपण सर्व भक्तगण जन्म मरणापासून मुक्त होऊन अक्षरधामाचे अधिकारी आहात. पुन्हा सर्व माझा वंदन करून अल्प 2 शब्द संपवित वस्तू. जय स्वामी. खूप खूप धन्यवाद. पूज्य पार्षदला प्रमोद शेठ हात फिरून त्यांचा सन्मान करतात. जोरदार टाळ्या वाजवून त्यांना आपण अभिनंदन करूया. तसेच शास्त्री स्वामी पुरुषोत्तम प्रकाशदासजी पीपी स्वामी पण त्यांना हात फिरून त्यांचा सन्मान करत आहेत. एवढे लहान असे बालक आपल्या समोर किती मोठी संख्या बसली आहे, तरी सुद्धा मनामध्ये थोडा पण डर नाही. प्रकाशभाई वाघुर्डे तसेच प्रमोदभाई शेठ त्यांना खुश होऊन 101 रुपये बक्षीस देत आहेत. आपले इथले सर्व बसले आहेत, त्यांना इथे बोलवून सांगलं, तुम्ही प्रवचन करा. आता कोणाची ताकद आहे? बोट वरती करा. आहे कोणाची ताकद? तर भगवंताची पूर्ण कृपा आहे. सर्व भक्तजन त्यांना आशीर्वाद देऊन भगवंताला प्रार्थना करायची की एक दिवस हेच बाळक असेच व्यासपीठवर बसून आम्हाला भगवंताची अशीच कथा ऐकवतील. खूप खूप धन्यवाद पार्षद विजय भगत. तर आज गोपाळ महाजन यांच्याकडून पण या भगतला 101 रुपये बक्षीस दिलं आहे. टाळ्या वाजून त्यांना पण अभिनंदन. तर आजच्या या कार्यक्रमामध्ये पुन्हा एक जाहिरात आहे. आज रात्री 8 वाजता अहमदाबादहून कार्यक्रम सांस्कृतिक भव्य कार्यक्रम आहे. दरेक बोलिए स्वामीनारायण भगवान की जय. सर्व
करणारी परात्पर इष्टदेव भगवान स्वामीनारायण तसेच श्रीमद भागवत ग्रंथाचे अधिष्ट देव श्री कृष्णचंद्र परमात्म्याच्या असीम कृपेने श्रीमद भागवत सप्ताहाचा 5वा दिवस द्वितीय सत्राच्या कथेचा आपण प्रारंभ करू। भगवंतासाठी जे कार्य आपण करत असतो निस्वार्थ भावाने जे कार्य आपण करत असतो त्या कार्याचा आनंद अलग असतो। हे सत्कार्य निष्काम निस्वार्थ भावाने आपण करत आहे। आपल्या घरी मुलाचं के मुलीचं लग्न असलं त्यामध्ये पण आपण असा मंडप टाकत असतो, त्यामध्ये पण वाजिंत्रवाले येत असतात, लाईट वाले येत असतात, पण त्यापेक्षा या सत्कार्यामध्ये जो आनंद असतो तो अलग वाटत असतो। लग्न कार्यामध्ये अथवा तर सांसारिक कोणता प्रसंग असला त्या कार्यामध्ये आपला स्वार्थ असतो, मतलब असतो, लेकिन श्रीमद भागवत रूपी जे सत्कार्य आहे या सत्कार्यामध्ये निस्वार्थ भाव असल्यामुळे सर्वांना आनंद आनंद आणि आनंद असतो। या सत्कार्यापासून आपल्याला परमानंदची प्राप्ती करायची आहे। परमेश्वराचं एक नाव परमानंद आहे। भगवंताला आपण आनंद स्वरूप म्हणतो। साहित्य शास्त्रामध्ये आनंद असा शब्द आहे, निर्द्वंद्व शब्द आहे। सुखाच्या मागे दुःख आहे, हर्षच्या मागे शोक आहे, शुभ लाभ सर्व द्वंद्व शब्द आहे, पण आनंद आनंदच्या मागे कोणताच शब्द नाही, म्हणून आनंद निर्द्वंद्व शब्द है। इस कथा से परमानंद की प्राप्ति करनी है। सुंदर दधी मंथनची कथा आपण ऐकली, माखण लीलेची कथा ऐकली, ज्या माखण लीलाला संत पुरुष मनोहर लीला म्हणतात। बालकृष्णनी कन्हैयाने गोप्यांच्या घरामध्ये जाऊन लोण्याची चोरी नाही केली, गोप्यांच्या घरामध्ये जाऊन गोप्यांच्या मनाची चोरी केली आहे। इसलिए इसको मनोहर लीला बोलते हैं। योगी जन जान पाते हैं न जिनका प्रभाव, जिसकी कला का पार शारदा न पाती है। भगवान कसे आहेत? वेद पुराण उपनिषद ज्यांचा पार पामू शकत नाही। यह विश्व के मदारी को, समग्र विश्वला जो नाचवत आहे, यह विश्व के मदारी को गोपिया नाच नचाती थी। काय गोप्यांची अशी साधना असेल?
4 वर्षाचा कन्हैया प्रत्येक गोपीच्या घरी जाऊन आणि गोपीच्या पुढे हात ताणून म्हणायचा, गोपी मुझे भूक लगी है. श्रीमद भागवतामध्ये दशम स्कंद मध्ये माखण लीला अद्भुत लीला आहे. भागवतामध्ये माखण लीला तर फक्त 2 श्लोकांमध्ये वर्णन केलेलं आहे. लेकिन व्रज मध्ये राहणार जे ऋषी मुनी आहे, संत महात्मा आहे, ते सर्व या दशमस्कंदाच्या कथेमध्ये पागल बनून जातात. भगवान एक एक गोपीच्या घरी जाऊन आणि गोपीला म्हणायचे की गोपी मला भूक लागली आहे, काही खायचं असलं तर दे. गोपी मला लोणी फार आवडतो. आणि ते गोपी 3.5-4 वर्षाच्या कन्हैयाला म्हणायचे की कान्हा, तुला जर लोणी खायचं असलं बघ समोर पाटलं पडलेलं आहे, ते उचलून आण. देखिए 3.5 साल का बच्चा, 3.5 वर्षाचे परमात्मा त्या पाटल्याजवळ जायचे. ते पाटलं पण त्यांच्यानी उचललं जात नव्हतं. जबरदस्तीने त्याला उचलून गोपी जवळ आणायचे. ले गोपी, मैंने तेरा काम किया, अब तो मुझे लोनी दो. गोपी म्हणायची, कन्हैया हे घर मी साफ केलं, झाडलेलं आहे, पण माझं अंगण झाडायचं बाकी आहे. ले ए झाडू पकड आणि अंगण साफ करून टाक. एक मुट्ठी मक्खन के लिए कन्हैया हातामध्ये झाडू घेऊन आणि अंगण साफ करायचा. आकाशामध्ये देवता लोक येऊन हे दृश्य पाहून धन्य हो गोपी, धन्य हो यशोदा, धन्य हो नंद बाबा. माखण लीलाची कथा ऐकून परीक्षित राजाने हात जोडले की गुरुदेव, नंद आणि यशोदानी काय असं तप केलं होतं? नंद यशोदानी काय असं तप केलं होतं? परमेश्वराला जन्म देणार मा देवकी आणि वसुदेव ते तर बिचारे कारागृहामध्ये आहे, केद खाण्यामध्ये आहे. या दोघांचं काय असं तप होतं की यांना बाळ लीलेचं सुख मिळालं? नंद आणि यशोदाच्या पूर्व जन्माची कथा सांगितली. पूर्व जन्मामध्ये नंद महाराज द्रोण नावचे वसू होते आणि त्यांची पत्नी यशोदा, तिचं नाव होतं धरा. द्रोण वसू आणि धरा हे दोघं गायींची सेवा करून ब्रह्माजीची आराधना करत होते. हजारो वर्षापर्यंत गायींची सेवा केली. ब्रह्माजी प्रसन्न झाले. ब्रह्माजी जवळ वरदान मागितलं की भगवान आमच्यावर प्रसन्न होतील असा उपाय दाखवा. ब्रह्माजींनी उपाय दाखवला. द्रोण वसू आणि धरानी तप केलं, गायींची सेवा केली. भगवान विष्णू प्रसन्न झाले, भगवान नारायण प्रसन्न झाले. वर मागण्याचं सांगितलं. द्रोण आणि धरा या दोघांनी वरदान मागितलं की हे प्रभू, बाळक बनून आणि बाळ लीलेचं सुख तुम्ही आम्हाला द्या. भगवान नारायणनी सांगितलं. द्रोण वसू आणि धराला सांगितलं, या जन्मामध्ये नाही पण याच्या नंतरचा जन्म तुम्ही नंद होसाल आणि धरा यशोदा होईल. तुम्हाला बाळ लीलेचं सुख मी देईल. त्या जन्मामध्ये पण तुम्ही गायींची सेवा करसाल. तेच द्रोण वसू नंद महाराज झाले. आणि धरा यशोदा झाल्या.
एक एक चरित्रांनी एक एक लीलेने भगवान श्री कृष्ण गोप्यांना मां यशोदाला अनहद आनंद देत होते. दधी मंथन अंतर्गत दामोदर लीला प्रत्यक्ष आपण प्रथम सत्रामध्ये इथे दधी मंथनचं दर्शन केलं. गोप्या मैया जवळ फरियाद घेऊन यायच्या. फरियाद का तो फक्त बहाना था. प्रत्येक गोपी कन्हैयाचं मुख पाहण्यासाठी सकाळ झाली म्हणजे नंदच्या अंगणी यायच्या. फरियाद का तो केवल बहाना था. प्रत्येक गोपीच्या मनामध्ये असं होतं की कन्हैया माझ्या घरी येईल, कन्हैया माझ्या घरी येईल. एक वेळी कन्हैया एक गोपीच्या घरी गेला. त्या गोपीने सांगितलं, कन्हैया तुला जर लोणी पाहिजे असला तर माझ्यासह यमुनेच्या किनारी चल. कन्हैया यमुनेच्या किनारी जाण्यासाठी तैयार झाला. कन्हैया को पता नहीं था. यमुनेच्या किनारी 8-10 गोप्या एकत्रित झाल्या. बरासना गावावरून राधाला बोलवलं. लहानशे परमात्मा घाबरून गेले. 8-10 गोप्या एकत्रित झाल्या. कन्हैयाला म्हणू लागले, कन्हैया कन्हैया तुझे मक्खन चाहिए. कन्हैयाने हो सांगितलं. मक्खन चाहिए, हो सांगितलं. तर आम्हाला इथे नृत्य करून दाखव. कन्हैयाला गोप्या म्हणतात नृत्य करून दाखव. एक गोपी म्हणते तसं नृत्य नाही करवायचं, तू घरी जा. घरी जाऊन आणि लहान मुलगीचे कपडे आहे ते कपडे घेऊन ये. कन्हैयाने सुंदर पितांबर घातलेलं होतं. गोप्यांनी कन्हैयाला सांगितलं हे पितांबर निकाल दे और ये लेडीज का ड्रेस पहन ले. कन्हैयाला स्त्रीचे कपडे धारण करविले. राधा पण सोबत होत्या. आणि मग गोप्या म्हणतात, राधा म्हणू लागली, कन्हैया आता तू नृत्य करून दाखव. हरि को राधा नाच नचावे. ब्रह्मानंद स्वामी यांनी ब्रह्मानंद स्वामी लेडीज ड्रेस घालून आणि कन्हैयाला यमुनेच्या किनारी भरवू लागले.
गोपी राधा को बोली कि राधे देख, एक कन्हैया स्त्री के ड्रेस में कितना सुंदर लग रहा है। कन्हैया कन्हैयाला आपण मैयाजवळ घेऊन जाऊ, लेडीज ड्रेस घालून डोक्यावर घूंघट टाकला, घूंघट डाल के कान्हा को मैया के पास ले